नमस्कार, मी शुभदा. मयूर फूड्स कुक्ड विथ केअर मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय मिलेट्सचं सूप आणि हे आहे फिंगर मिलेट्सचं सूप. थंडीचे दिवस आहेत, थोडंसं गरमागरम प्यायला हे खरंच खूप छान वाटतं. चला तर मग बघूया हे कसं बनवायचं ते आणि त्याच्यासाठी काय इन्ग्रेडियंट्स लागतात. इथे मी घेतलेलं आहे फिंगर मिलेट्सचं पीठ. त्यानंतर हे आहे रेड चिली सॉस, हे स्वीट कॉर्न, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, गाजर, सोया सॉस, बारीक चिरलेली लसूण, मीठ आणि कोबी. त्यानंतर आपल्याला थोडंसं परतायला लागणार आहेत भाज्या, म्हणून मी घेतलेलं आहे बटर. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं बटर घालते. हे थोडं बटर वितळलं की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे लसूण, ही छान अशी लालसर परतून घ्यायची आपल्याला. इथे छान आपली लसूण परतून झालेली आहे. आता याच्यामध्ये मी घालत आहे कांदा, त्यानंतर ढोबळी मिरची, गाजर, कोबी, एकदा थोडं परतून घेते. खूप छान सुगंध येतोय याचा, बटरमध्ये करतोय तर. आणि थोडेसे कॉर्न. आता या भाज्या ज्या आहेत या छान आपण परतून घ्यायच्या आहे आणि याच्यावर मी थोडंसं झाकण ठेवून एक वाफ घेऊया आपण त्याची. चला तर मग आता बघूया आपण. वाफ, खूप सुंदर वाफ आलेली आहे आणि भाज्या पण आपल्या शिजल्या आहेत छान. रंग पहा किती छान आलाय, सुगंधही खूप सुंदर येतोय. आता याच्यामध्ये आपण घालणार आहे सोया सॉस, त्यानंतर घालतोय आपण रेड चिली सॉस. रेड चिली सॉस जो आहे तो तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे जसं टेस्ट हवी तसं तुम्ही घालू शकता. आणि मीठ. आता आपण आधी हे छान परतून घेतोय आणि याच्यात घालणार आहे आपण थोडंसं कोमट पाणी. आता मी हे पाणी कोमट केलेलं आहे, हे पाणी मी याच्यात घालतेय आणि ह्याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची. आपण थोडंसं झाकण ठेवूया याच्यावरती. आता हे जे आपण फिंगर मिलेटचं पीठ घेतलं होतं हे मी आता एका बाउलमध्ये घेते आणि याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून एक छानसं भिजवून घेणार आहे, पातळ करणार आहोत. याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजेत, एकदम मऊ असं स्मूथ ही जी आहे ही पेस्ट झाली पाहिजे आपली. आणि फिंगर मिलेटची होते गाठी, शक्यतो होत नाहीत त्याच्यात, पण आपण काळजी घ्यायची गाठी नाही झाल्या पाहिजे. जर झाल्या तर आपण त्या मोडून घेऊया. हे पण एखाद दुसरी गाठ अशी झाली पिठामध्ये तर ती आपण अशी मोडून घ्यायची. आता आपलं हे फिंगर मिलेटचं पीठ आपण कालवून घेतलेलं आहे. इकडे आपण जे पाणी घालून भाज्या ठेवल्या होत्या याला हे पहा छान उकळी आलेली आहे मस्त. आता आपण हे जे कालवलेलं पीठ आहे फिंगर मिलेटचं ते याच्यामध्ये
हळूहळू घालणार आहोत. आणि हे परत असं थोडंसं शिजवून घेणार आहे भाज्यांच्या बरोबर. अगदी सोपी रेसिपी आहे, थंडीमध्ये वगैरे खूप छान लागतं हे सूप. आणि मिलेट्सचं असल्यामुळे भाज्याही भरपूर असतात, मिलेट्सचं पीठ आहे त्यामुळं चवीलाही खूप छान लागतं. आत्ता मी फिंगर मिलेटचं केलेलं आहे, पण तुम्ही दुसरं कुठलंही मिलेट वापरू शकता, पण फिंगर मिलेट्सचं जास्त चवीला छान लागतं सूप. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं वरनं बटरही घालू शकता, पण मी आधीच खूप घातलं होतं, सो मी अगदी थोडंसं घालते याच्यामध्ये. हे पहा, आता छान उकळी आलेली आहे आपल्या सूपला. थोडा गॅस मी मोठा करते आणि सारखं हे थोडं हलवत राहायचंय. हे पहा, खूप छान उकळतंय. तर अशा प्रकारे आपलं फिंगर मिलेट सूप तयार झालंय. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये अजून घालू शकता. चला तर मग आता आपण प्लेटिंग करूया. चला तर मग आता हे आपलं मिलेट्सचं सूप तयार झालंय, मंचाव सूप. आता आपण गॅस बंद करतोय आणि आता आपण करणार आहे प्लेटिंग. गरमागरम मिलेट्सचं मंचाव सूप तयार आहे. घरी नक्की करून बघा आणि कसं झालं आहे ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.